विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टडी करायचं आहे आता कॅन्सर. तर नाउ व्हॉट इज अ कॅन्सर? कॅन्सर मीन्स नथिंग बट आपण मराठीमध्ये म्हणतोय कर्करोग. नाउ हे कॅन्सर काय असतं? अनकंट्रोल्ड growth of cells to form tumor. ओके, काय तयार होत असतात बॉडीमध्ये? ट्यूमर. दॅट इज नथिंग बट कॅन्सर. मग व्हॉट इज अ कॅन्सर? अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स टू फॉर्म ट्यूमर. ट्यूमर दॅट इज मास ऑफ द सेल, mass of cells, that is called as a cancer. ओके, मग कॅन्सर ज्याच्यामुळे होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्सिनोजन्स. ओके, मग व्हॉट इज अ कार्सिनोजन्स? कॅन्सर कॉझिंग एजंट्स. कॅन्सर कॉझिंग एजंट्स दॅट इज नथिंग बट कार्सिनोजन्स. काय असतात बघू आपण आता. विद्यार्थी मित्रांनो, इट इज वन ऑफ द नॉन इन्फेक्शियस डिसीज. ओके, इट इज व्हॉट? नॉन इन्फेक्शियस डिसीज मीन्स इट इज नॉट कॉज्ड बाय इन्फेक्शन. देन millions of person in India now suffer from cancer, and in which many are died due to the cancer. तर विद्यार्थी मित्रांनो, मग या कॅन्सर मध्ये आपण म्हटलंय काय तयार व्हायला लागले? ट्यूमर मीन्स मास ऑफ द सेल. हे का तयार व्हायला लागलं? तर आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन कंट्रोल मध्ये असतं. सेल का डिव्हिजन, डिफरन्सिएशन इज कंट्रोल्ड. ओके, सेल डिव्हिजन डिफरन्सिएशन इज कंट्रोल्ड. कुठं? आपल्या बॉडीमध्ये. पण जर सेल डिव्हिजन सेल डिफरन्सिएशनचं कंट्रोल लॉस झालं, ओके, सेल डिव्हिजन सेल डिफरन्सिएशन कंट्रोल इज लॉस्ट, then there is a formation of mass of the cell, mass of cells. ओके, कधी मास तयार होतं सेलचं? जर आपल्या बॉडी मधल्या सेलवरचं डिव्हिजन डिफरन्सिएशन लॉस झालं त्यावेळेला देर इज अ फॉर्मेशन ऑफ मास ऑफ द सेल दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्यूमर. मग कॅन्सर नॉन इन्फेक्शियस, कॉज्ड बाय कार्सिनोजन्स, दॅट इज कॅन्सर कॉझिंग एजंट्स. आपल्या बॉडीमध्ये हेल्दी पर्सनमध्ये काय असतं? प्रत्येक सेलचं डिव्हिजन हे कंट्रोलमध्ये होत असतं, डिफरन्सिएशन कंट्रोलमध्ये होत असतं. पण कॅन्सरमध्ये काय होतं? सेल डिव्हिजन सेल डिफरन्सिएशन लॉस होतं. त्यामुळं सेल डिव्हाइड रॅपिडली अँड फॉर्म मास ऑफ द सेल that is called as a what? Tumor. In this way in the cancer tumor are formed. पण एका कॅन्सर मध्ये ट्यूमर तयार होत नाही, ते म्हणजे ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सर मध्ये ट्यूमर तयार होत नसतात. बाकी सगळ्या कॅन्सर मध्ये ट्यूमर तयार होत असतात. कॅन्सर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे ट्यूमर आहेत. बेसिक दोन. वन इज अ बेनाइन. Okay, benign tumor, and another is the malignant tumor. These are the two type of tumors. One is a benign, another is malignant. तर विद्यार्थी मित्रांनो, benign tumor generally are the harmless. Okay, these are harmless except brain tumor. ब्रेन ट्यूमर जर सोडले तर बेनाइन ट्यूमर आर हार्मलेस. मॅलिग्नंट ट्यूमर आर हार्मफुल. मॅलिग्नंट ट्यूमर आर हार्मफुल.
हे हार्मफुल का आहेत? समजा हे कॅन्सरस ट्यूमर आहे, तर याच्यामध्ये बेनाइन ट्यूमरमध्ये या ट्यूमरवर एक कवरिंग असते अशी. These are the cell on that what covering is present, that is the connective tissue covering. Connective tissue covering किसके ऊपर? ट्यूमर के ऊपर. व्हॉट प्रेझेंट? कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये ही कवरिंग नसती, ॲब्सेंट असती. दॅट कवरिंग इज ॲब्सेंट. ओके, ॲब्सेंट असल्यामुळं काय होईल बघा बरं, हे कॅन्सरस सेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होतील. समजा कॅन्सरस सेल ब्रेनमध्ये आहेत, लगेच किडनीमध्ये यायला लागतील, लिव्हरमध्ये जातील. म्हणजे कोण्या ठिकाणी कॅन्सरस सेल स्प्रेड होऊ शकतात? मॅलिग्नंटमध्ये. कोणामध्ये होऊ शकत नाहीत? बेनाइनमध्ये. का बरं? सेलच्या वर एक कनेक्टिव्ह टिश्यूची कवरिंग आहे. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅन्सरस सेल स्प्रेड होत असतील, ब्रेनमधून किडनीमध्ये, किडनीमधून लिव्हरमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेटास्टॅसिस. मग व्हॉट इज अ मेटास्टॅसिस? Spreading of cancerous cell from one organ to other, that is nothing but metastasis. मग which tumor show the metastasis? Malignant tumor show metastasis. ओके, मग परीक्षेमधला क्वेश्चन आहे, विच ट्यूमर शो द मेटास्टॅसिस? मॅलिग्नंट ट्यूमर शो द मेटास्टॅसिस. बेनाइन ट्यूमर डज नॉट शो मेटास्टॅसिस. नो मेटास्टॅसिस. व्हॉट इज द मेटास्टॅसिस? स्प्रेडिंग ऑफ कॅन्सरस सेल कुठून कुठं? फ्रॉम वन ऑर्गन टू अदर. मग असं म्हणलंय, मेटास्टॅसिस इज द मोस्ट फिअर्ड प्रॉपर्टी ऑफ मॅलिग्नंट ट्यूमर. ही सगळ्यात फिअर्ड प्रॉपर्टी आहे, MCQs मध्ये आलेला आहे. विच इज द मोस्ट फिअर्ड प्रॉपर्टी ऑफ द कॅन्सर, दॅट इज द मेटास्टॅसिस. नाउ अनदर इज द, या कॅन्सरमध्ये काय होतं? आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली कॉन्टॅक्ट इनहिबिशन ही प्रॉपर्टी असती. कोणती प्रॉपर्टी असती? कॉन्टॅक्ट इनहिबिशन. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्टॅक्ट इनहिबिशन? याचा अर्थ असा, समजा ही एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे, ही अशा सेल आहेत बॉडीमध्ये. ही सेल समजा ही ए सेल आहे, ही बी आणि ही सी. ए सेल काय करत असती? बी सेलचं डिव्हिजन कंट्रोल करत असती. बी सेल सी सेलचं डिव्हिजन कंट्रोल करत असते. याचा अर्थ एक सेल दुसऱ्या सेलचं डिव्हिजन कंट्रोल करत असते. वन सेल कंट्रोल डिव्हिजन ऑफ अदर. डिव्हिजन, एक सेल दुसऱ्या सेलचं डिव्हिजन कंट्रोल करत असते. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. मग परीक्षेमधला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट इनहिबिशन? प्रॉपर्टी ऑफ द नॉर्मल सेल टू कंट्रोल द डिव्हिजन ऑफ अदर सेल. एका सेलचं डिव्हिजन दुसऱ्या सेलनं कंट्रोल करणं, दॅट इज द कॉन्टॅक्ट इनहिबिशन. मग कॉन्टॅक्ट इनहिबिशन असेल तर आपल्या बॉडीमधलं सेल डिव्हिजन, सेल डिफरन्सिएशन नॉर्मल असतं. मग कॅन्सरमध्ये हे कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टी लॉस्ट झालेली असते. मग विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमधला महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टी इज लॉस्ट इन कॅन्सर. What is the contact inhibition property? Control of division of one cell by another cell. मग मॅलिग्नंट आणि बेनाइन ट्यूमर मधला फरक, मॅलिग्नंट हार्मलेस आहेत एक्सेप्ट ब्रेन ट्यूमर, बेनाइन आर हार्मफुल आहेत. हे असं का बरं? बेनाइन ट्यूमरच्या सेलवर कोणाची कवरिंग आहे? कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग आहे. त्यामुळे हे इथल्या सेल एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे जात नाही. दॅट इज नोट शो मेटास्टॅसिस. इट शो द मेटास्टॅसिस, मोस्ट फिअर्ड प्रॉपर्टी. कॅन्सरस सेलमध्ये विच प्रॉपर्टी इज लॉस्ट? Contact inhibition property is lost. Where? In cancerous cell. Benign tumor can be removed by surgery. सर्जरी म्हणजे ऑपरेशन करून आपण कॅन्सर ट्यूमर काढून टाकू शकतोय.
मॅलिग्नंट ट्यूमर जर आपण काढायला गेलो तिथून लगेच कॅन्सरस सेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होतात. म्हणजे कोणते ट्यूमर आपल्याला सर्जरीनं कमी करता येतील? बेनाइन ट्यूमर. कोणते करणं अवघड जाईल? मॅलिग्नंट. म्हणून सर्जरी पॉसिबल है किसके अंदर? बेनाइन ट्यूमर के अंदर. 9 मी म्हटलंय की कॅन्सरस सेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालल्यात. कशा जातात? बाय ब्लड, बाय लिम्फ. ब्लडच्या द्वारे, लिम्फच्या द्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅन्सरस सेल स्प्रेड होऊ शकतात. These are the basic two type of tumor. One is a benign, another is malignant. याच्यामध्ये महत्त्वाचं मेटास्टॅसिस, कॉन्टॅक्ट इनहिबिशन. कॅन्सर कॉझिंग एजंट आपण बघू. कॉजेस फॉर कॅन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असं म्हटलंय कॅन्सर इज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज. इट इज कॉज्ड बाय मेनी फॅक्टर. ज्याच्यामुळं होतं दॅट इज द कार्सिनोजन्स. मग कार्सिनोजन्स आर द फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल एजंट्स, और बायोलॉजिकल एजंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो हे ध्यानात ठेवा, कार्सिनोजन्स आर फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल एजंट्स. आता तर आपल्याला माहिती आहे मग कोणते आहेत फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. तर कॅन्सरसाठी कॉज आहेत सपोज ॲडिक्शन. ॲडिक्शन तर ॲडिक्शनमध्ये टोबॅको ॲडिक्शन, मग टोबॅको स्मोकिंग, टोबॅको चिविंग. अल्कोहोलिझम, अल्कोहोलिझम तर आपल्याला असं माहिती आहे अल्कोहोल मेनली ॲक्ट ऑन द लिव्हर अँड कॉज द कॅन्सर ऑफ लिव्हर. लिव्हरचे कॅन्सर कॉज करायला लागेल कोण? अल्कोहोल. टोबैको मेनली कॉजेस लंग्स कैंसर, लंग्स के कैंसर कॉज करेगा कौन? टोबैको. नाउ अनदर देयर इज द आयोनाइजिंग रेडिएशन एंड नॉन आयोनाइजिंग रेडिएशन. आयोनाइजिंग रेडिएशन मध्ये, आयोनाइजिंग रेडिएशन मध्ये आपल्याला माहिती आहे एक्स रेज आणि गॅमा रेज. एक्स रेज, गॅमा रेज, these are nothing but which radiation? Ionizing. non ionizing मध्ये, non ionizing radiation मध्ये ओके UV rays. मग ionizing radiation, non ionizing radiation both responsible for to cause the disease. They damage our DNA. DNA ला डॅमेज करायला लागेल अँड कॉज द कॅन्सर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलंय कार्सिनोजन्स मे बी फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल एजंट्स. ॲडिक्शनमध्ये टोबॅको, अल्कोहोलिझम. देन रेडिएशन लाईक आयोनायझिंग रेडिएशन, एक्झाम्पल एक्स रे, गॅमा रे. नॉन आयोनायझिंग दॅट इज UV रेज. काय करतील? हे आपल्या DNA ला डॅमेज करतील आणि काय कॉज करतील? कॅन्सर्स. देन आपण म्हटलंय की आता मग टोबॅको स्मोकिंग, टोबॅको चिविंग, बीटल चिविंग also causes the cancer. मग these are causes for cancer. Cancer causing viruses are called as oncogenic, oncogenic viruses. What is oncogenic viruses? That is the cancer causing viruses are called as oncogenic viruses. ओके, याच्यामध्ये जे जीन असतात that is the oncogenes, okay, which are responsible for to cause the cancer. कॅन्सर कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो मी महत्त्वाचा पॉईंट सांगितलाय ऑन्कोजेनिक व्हायरसेस मध्ये. दॅट इज व्हॉट इज ऑन्कोजेनिक व्हायरसेस? द व्हायरस विच कॉज द कॅन्सर. ज्या व्हायरसमुळे कॅन्सर कॉज होतो दॅट इज द ऑन्कोजेनिक व्हायरसेस. मग त्याच्यामध्ये जे जीन असतील दॅट इज ऑन्कोजिन्स विच कॉज द कैंसर. नाउ आवर नॉर्मल सेल, अपने बॉडी के अंदर जो नॉर्मल सेल है
ओके, नॉर्मल सेल के अंदर जो जीन प्रेजेंट है दैट इज द सेलुलर अंकोजिन्स. ओके, सेलुलर अंकोजिन्स, CONC, और अनदर नेम इज द प्रोटो अंकोजिन्स. प्रोटो अंकोजिन्स. ओके, सेलुलर अंकोजिन्स और प्रोटो अंकोजिन्स, which are also responsible for to cause the disease when these gene are activated under some condition. काय बोललो मी, आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल सेलमध्ये कोणते जीन आहेत, सेल्युलर अंकोजिन्स, त्याला दुसरं नाव प्रोटो अंकोजिन्स. हे ॲक्टिवेट होत असतात. ओके, हे कधी ॲक्टिवेट होत असतात, जर हे जीन जर एखाद्या कार्सिनोजन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतर हे जीन ॲक्टिवेट होत असतात अँड कॉज द डिसीज, दॅट इज द कॅन्सर. मग विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, नॉर्मल सेलमधले कोणते जीन आहेत, प्रोटो ऑन्कोजिन्स, कधी ॲक्टिवेट होत असतात, कार्सिनोजेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतर, आणि काय कॉज होत असते, कॅन्सर कॉज होत असतं. ओके, मग प्रोटो ऑन्कोजिन्स, सेल्युलर ऑन्कोजिन्स, these are present in the normal cell. Okay, oncogenic viruses contain gene, that is the oncogenes which cause cancer. Detection of cancer. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन झालं, अर्ली डिटेक्शन, तर कॅन्सर इज अ क्युरेबल. म्हणजे आपण साध्या भाषेत म्हणू, जर अर्ली स्टेजमध्ये, पहिल्या स्टेपमध्ये कॅन्सर आहे असं आपल्याला लक्षात आलं, तर कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट क्युरेबल आहे. कॅन्सर लास्ट स्टेपमध्ये गेल्याच्या नंतर कॅन्सर इज अ नॉट क्युरेबल. मग कॅन्सर डिटेक्ट कसा करायचा, कॅन्सर डिटेक्शनसाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. बायोप्सी, ओके, हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी, histopathological study. Okay, now what is a biopsy? समजा हे एक ट्यूमर आहे, या ट्यूमर मधल्या टिश्यू सिलेक्ट करणं, त्याच्यातला टिश्यू घेणं, त्या टिश्यू स्मॉल पीस मध्ये कन्वर्ट करणं. काय करणं, स्मॉल पीस मध्ये कन्वर्ट करणं, त्याला स्टेनिंग देणं, स्टेन. Okay, and study under microscope by pathologist. That is nothing but biopsy. मग बायोप्सी मध्ये काय करतो आपण, जो आपल्याला वाटलं की हा कॅन्सर आहे का, तिथल्या ट्यूमर मधल्या सेल सिलेक्ट करतो, टिश्यू सिलेक्ट करतो आपण, बरोबर आहे. दॅट टिश्यू कट इन टू पीस. हे समजा हे टिश्यू आहेत, याला पीस मध्ये कन्वर्ट करणं, छोट्या छोट्या पीस मध्ये, त्याला स्टेनिंग देणं. ओके, आणि मायक्रोस्कोप खाली स्टडी करणं, हे कोण करत असतंय, पॅथॉलॉजिस्ट. मग बायोप्सी, हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी. देन अनदर इज द टू काउंट ब्लड काउंट, ब्लड सेल काउंट इन ल्युकेमिया, that is blood cancer. There is a increase in RBCs, WBCs. हे WBC चं काउंट वाढतं, RBC काउंट कमी होतो. मीन्स परीक्षेमधला क्वेश्चन आहे, इन कॅन्सर, इन ल्युकेमिया, विच सेल काउंट इज डिस्टर्ब, WBC इन्क्रीज होतात, व्हाईट सेल, दॅट्स वाय कॉल्ड ॲज ल्युकेमिया. इन्क्रीज इन WBCs, रिड्यूस इन RBCs. अनदर इज द एक्सरेज. समजा एखाद्याला लंग्सचा कॅन्सर आहे, एक्सरे काढल्याच्या नंतर लक्षात येईल. देन सीटी स्कॅन, सीटी स्कॅन. ओके, व्हॉट इज अ लॉंग फॉर्म, कॉम्प्युटेड टोमोग्राफी, कॉम्प्युटेड टोमोग्राफी, दॅट इज द सीटी स्कॅन. देर इज अ यूज ऑफ एक्सरेज. या ठिकाणी आपण कशाचा यूज करतोय, एक्सरेजचा. टू स्टडी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गन, 3 डायमेन्शनल
स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गन. ओके, परीक्षेमधला महत्त्वाचा क्वेश्चन आहे मग सीटी स्कॅन. व्हॉट इज लॉंग फॉर्म? कॉम्प्युटेड टोमोग्राफी. याच्यामध्ये कोणाचा यूज करतो आपण? एक्सरेचा. कशासाठी? टू फाइंड आउट 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ द इंटरनल ऑर्गन. नाउ MRI. ओके, व्हॉट इज अ MRI? मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिंग. मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिंग. रेझोनन्स इमॅजिंग. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिंग दॅट इज नथिंग बट MRI. याच्यामध्ये देर इज अ यूज ऑफ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अँड नॉन आयोनायझिंग रेडिएशन. मॅग्नेटिक फील्डचा वापर केलेला असतो. मॅग्नेटिक फील्ड, ओके, अँड नॉन आयोनायझिंग रेडिएशन. MRI is very useful to find out the cancer of internal organ accurately. इंटरनल ऑर्गनचे कॅन्सर फाइंड आउट करण्यासाठी कोणती टेस्ट महत्त्वाची आहे? MRI. मग विद्यार्थी मित्रांनो, हे परीक्षेत आलेला क्वेश्चन आहे नीटमध्ये. ॲक्युरेटली इंटरनल ऑर्गनचे कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी काय यूज होतो? MRI. 3 डायमेन्शनल स्टडी करण्यासाठी काय यूज होतो? सिटी स्कॅन. सिटी स्कॅनमध्ये कोणाचा यूज आहे? एक्सरेचा. MRI मध्ये कोणाचा यूज आहे? मॅग्नेटिक फील्ड अँड अनदर नॉन आयोनायझिंग रेडिएशन. काय डिटेक्ट करत असते? ॲक्युरेटली कॅन्सर ऑफ द इंटरनल ऑर्गन. अँटीबॉडीज अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन. समजा मी असं म्हटलं, अँटीबॉडीज अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन इज ऑल्सो यूजफुल टू फाइंड आउट द कॅन्सर. समजा ज्या वेळेला एखादा व्हायरस बॉडीमध्ये आला, इट ॲक्ट ॲज अ अँटीजन, त्यावेळेला बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मग त्या जर अँटीबॉडीज फाइंड आउट झाल्या, याचा अर्थ त्या व्हायरसमुळे तो कॅन्सर झाला. म्हणून अँटीबॉडीज अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन इज ऑल्सो यूजफुल टू फाइंड आउट द कॅन्सर. देन मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके, याचा पण यूज होत असतं टू डिटेक्ट द कॅन्सर. जो पर्सन मध्ये इनहेरिटेड ससेप्टिबिलिटी आहे, इनहेरिटेड ससेप्टिबिलिटी ती फाइंड आउट केली जाते विथ द हेल्प ऑफ व्हॉट? मॉलिक्युलर बायोलॉजी. मग हे पण कॅन्सरमध्ये युजफुल आहेत. कोणत्या? जर बॉडीमध्ये अँटीबॉडीज फाइंड झालेल्या असतील अगेन्स्ट द पर्टिक्युलर अँटीजन, इट इज ऑल्सो युजफुल टू डिटेक्ट कॅन्सर. अनदर इज द मॉलिक्युलर बायोलॉजीच्या द्वारे आपण इनहेरिटेड ससेप्टिबिलिटी फाइंड आउट करू शकतोय पर्सन मधली. नऊ, कॅन्सरमध्ये आपण जर म्हटलं काय ट्रीटमेंट आहे, आपण आता सांगितलं कॅन्सरमध्ये अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर ट्रीटमेंट आहे, पेशंट क्युरेबल आहे. लास्ट स्टेजमध्ये क्युरेबल नाही. म्हणून अर्ली डिटेक्शन इज द इम्पॉर्टंट. होऊ नये म्हणून ज्याच्यामुळे व्हायला लागलं ते अवॉइड करणं महत्त्वाचं आहे. तर कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट, एक सर्जरी, ऑपरेशन करून कॅन्सर काढून टाकणं. ओके, ऑपरेशन करून कॅन्सर काढून टाकणं. दुसरं म्हणजे रेडिएशन थेरपी. याचा अर्थ असा, ज्या कॅन्सरस सेल आहेत त्याला किल करून टाकणं. कशाच्या द्वारे? विथ द हेल्प ऑफ रेडिएशन थेरपी. मग सर्जरी, रेडिएशन थेरपी. देन अनदर इज द केमिकल्स, दॅट इज किमोथेरपी. काही केमिकलचा वापर करून आपण कॅन्सर कमी करू शकतोय, दॅट इज द किमोथेरपी. या किमोथेरपीमध्ये फिनक्रिस्टिन, हिनब्लास्टिन हे केमिकल कॅन्सर क्युअर करण्यासाठी यूज केलेले असतात. दीज आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट फिनका रोझिया.
फिनका रोझिया नावाच्या प्लांटपासून हे केमिकल मिळवलेले असतात. विच केमिकल? फिनक्रेस्टिन, हिनब्लास्टिन, दीज आर इन्क्लुडेड अंडर किमोथेरपी. मग सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी. नाऊ अनदर, बऱ्याच वेळेला आपण म्हटलंय की आपल्या बॉडीमध्ये हे थेरपी घेतल्याच्या नंतर रेडिएशन थेरपी सारख्या काही ड्रॉबॅक्स होत असतात. लाईक हेअर लॉस, ॲनिमिया आर कॉमन. परीक्षेमधला क्वेश्चन आहे, विच आर द ड्रॉबॅक्स ऑफ रेडिएशन थेरपी? हेअर लॉस, ॲनिमिया. आता बऱ्याच वेळेला काय होतंय, पर्सन लास्ट स्टेजमध्ये असतं, त्यावेळेला डॉक्टर एका वेळेला एकापेक्षा अनेक थेरपी वापरतात. दॅट इज कॉल्ड ॲज कंबाइंड थेरपी. What is combined therapy? When more than one therapy is utilized, that therapy is called as a combined therapy. मग मी म्हटले antibodies against particular antigen, it is also useful to detect cancer. Molecular biology चा यूज होतो कॅन्सर मध्ये. देन ट्रीटमेंट, सर्जरी, ऑपरेशन करून तो ट्यूमर काढून टाकणं, रेडिएशन थेरपीचा देणं, वापर करणं. पण रेडिएशन थेरपीचे काही ड्रॉबॅक्स आहेत, हेअर लॉस, ॲनिमिया. किमोथेरपीमध्ये काही केमिकलचा वापर करून कॅन्सरला क्युअर करणं. अशा पद्धतीनं आपण म्हटलं की कॅन्सरमध्ये या ट्रीटमेंट आहेत. आता आपण जर बघितलं, कॅन्सर हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत. ओके, तर सगळ्यात कॉमन आहेत कार्सिनोमाज. Okay, these are the most common type of cancer, about 85% of total cancer. मग परीक्षेमधला क्वेश्चन आहे, which are the most common type of cancer? Carcinoma, how many percent? 85. Sarcoma. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ओमा शब्द लागलेला आहे. ओमा मीन्स नथिंग बट ट्यूमर. मग जिथं कुठं ओमा शब्द येतो याचा अर्थ तिथं कॅन्सर आहे. मग कार्सिनोमा हे सगळ्यात मोस्ट कॉमन आहेत. सेकंड सार्कोमा, देन लिम्फोमा, ओके, ॲडिनोमा आणि लास्ट इज द ल्युकेमिया. ओके, दीज आर द डिफरंट टाईप ऑफ कॅन्सर. मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, मोस्ट कॉमन टाईपचे कॅन्सर कोणते आहेत? कार्सिनोमा, हाऊ मेनी पर्सेंट? 85%. देन सार्कोमा, लिम्फोमा, ॲडिनोमा, ल्युकेमिया. कोण्या कॅन्सरमध्ये ट्यूमर होत नाहीत? ब्लड कॅन्सरमध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओमा? दॅट इज द ट्यूमर.